महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल 2 मे 2026 रोजी जाहीर झालाय। राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांचा निकाल एकाच वेळी ऑनलाईन पद्धतीनं प्रसिद्ध करण्यात आला। या निकालात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद गावातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले। प्रणाली ललिता सोमनाथ पोटिंदे हिनं 12वी परीक्षेत 86.83% गुण मिळवत गावाचं नाव उज्ज्वल केलंय। तिच्या या यशाबद्दल गावकऱ्यांकडून तिचं मोठ्या प्रमाणावर कौतुक होतंय। तिची लहान बहीण अंकिता ललिता सोमनाथ पोटिंदे हिनेही उत्कृष्ट कामगिरी करत 9वीमध्ये 90.25% गुण मिळवले। ती आत्मा मलिक इंग्लिश मीडियम गुरुकुल आणि ज्युनियर कॉलेज कोकमठाण इथे शिक्षण घेत होती। त्याचबरोबर त्यांचा धाकटा भाऊ विघ्नेश ललिता सोमनाथ पोटिंदे याने 6वीमध्ये 92.33% गुण मिळवले। तो एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल नाशिक येथे शिक्षण घेतोय। या तिघाही भावंडांच्या यशाबद्दल पिंपळद गावात आनंदाचं वातावरण असून गावातील माजी सरपंच वामनभाऊ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्वांनी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत। ही कामगिरी केवळ त्यांच्या कष्टाचीच नव्हे तर कुटुंबाच्या पाठबळाचं आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचं उत्तम उदाहरण आहे। अशीच प्रगती करत त्यांनी भविष्यातही मोठं यश संपादन करावं हीच अपेक्षा। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष संपत नाना सकाळे तसंच कार्यकर्ते नंदू पोटिंदे, अजित पोटिंदे, लक्ष्मण पोटिंदे, पप्पू सकाळे, नितीन सकाळे, गणपत डगळे, आजोबा बाळू डगळे, अनिल धोंगडे, प्रभाकर डगळे, दीपक भाऊ गांगुर्डे, शिवाजी भाऊ कानकाटे यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत। संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर। आमच्या मुलांनी शाळेत जे यश मिळवलं त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते आणि त्यांना भावी आयुष्यात असेच पुढे काम करून पुढे जाण्यासाठी ऑल द बेस्ट सांगते। थँक्यू। माझे नाव विघ्नेश ललिता सोमनाथ पोटिंदे। मी इयत्ता 6वीत शिकतो। माझ्या शाळेचे नाव EMRS पेट्रोल नाशिक। मी त्या शाळेतून 6वी पास करून 7वीत गेलो। माझ्या शाळेत स्कोर आहे 92.33%। मी त्या शाळेत 5वीतून स्पर्धा परीक्षा देऊन पास झालो। तेथे मला खूप शिकायला मिळाले। तेथे मला आई वडिलांनी खूप सपोर्ट केला। धन्यवाद। Everyone, my name is Pranali Lalita Somnath Potinde. I passed my 12th standard from Brahma Valley Public School and Junior College. I scored 86.83 in my 12th science. My parents support me for all my achievements, and the whole struggle for me and my parents is very सर्व कार्यामध्ये माझ्या पॅरेंट्सचं व माझ्या टीचरांचं आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचं खूप खूप मला सहकार्य दिलं त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप धन्यवाद करते। थँक्यू। आमच्या गावातील व्यक्तिमत्व आणि सामाजिक कार्यकर्ते आमचे सोमनाथ भाऊ पोटिंदे हे भावी सरपंच म्हटले तरी चालेल आणि त्यांनी जे उच्च शिक्षण घेऊन त्या शिक्षणातून जे आपल्या मुलांना ज्यांनी जे ज्ञान दिलं आणि त्यांनी पण त्या शिक्षणाचा एकदम फायदा केला असं म्हणलं। त्यांनी नाव कुठंतरी रोशन केलं आपल्या तालुक्यामध्ये म्हणा, जिल्ह्यामध्ये म्हणा। आणि ते म्हणतात ना, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि माणूस जो पेल तो दुर्गुरल्याशिवाय राहणार नाही। आज त्यांनी ते करून दाखवलेले या ठिकाणी आणि ठिकाणी छान अशा प्रकारे 1 नंबर आपल्या तालुक्यामध्ये पण आणला, आपल्या जिल्ह्यामध्ये पण आणला आणि गावामध्ये पण आणला। आणि शिक्षणाचं महत्त्व जे काय असतं त्यांनी ते या ठिकाणी दाखवून दिलं। आज गावाचं नाव त्यांनी खूप अशा प्रकारे रोशन केलं आहे तालुक्यामध्ये आणि आज मी त्यांना अशा शुभेच्छा देतो की यानंतर सुद्धा तुम्ही अशीच प्रगती करा हीच मी त्यांच्या भगवान चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो त्यांच्या भावी वाटचालीसाठी। धन्यवाद। माझे नाव सोमनाथ लक्ष्मण पोटिंदे पिंपळद। माझ्या या तिन्ही लेकरांनी आमचं नाव या त्र्यंबक तालुक्यामध्ये तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये खूप असं नाव मोठं केलेलं आहे आणि अशीच प्रगती करत राहो आणि त्यांच्या हातून देशाची सेवा म्हणजे आता एक्झाम्पल दिलं माझ्या एक छोट्या मुलीनं का तिला UPSC देऊन IAS ऑफिसर बनायचं आहे। तिच्याच त्या टार्गेटमध्ये आम्ही तिला कंटिन्यू सपोर्ट देऊच
तसंच माझा छोट्या मुलाचं सुद्धा टार्गेट त्याच पद्धतीचं आहे, त्याला सुद्धा IAS ऑफिसर बनायची. त्याचं लहानपणापासून जिद्द आहे की आम्हाला त्या गोष्टीपर्यंत पोहोचायचं. किती अडचणी आल्या तरी त्यांना त्यापर्यंत ते जातातच आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ते पुढंच आहे. प्रत्येक कोणती कॉम्पिटिशन असो, कोणते स्पर्धा असो, त्यात ते बाजी मारल्याशिवाय मागं राहतीच नाही. तसंच माझी एक मोठी मुलीनं आज ब्रह्मवली कॉलेजचं नाव रोशन केलेलं आहे. सगळ्या मुलांमध्ये त्या कॉलेजमध्ये फर्स्ट आलेले, हेच आम्हाला अभिमानाचा हे मान आहे आणि असंच माझ्या मुलांनी प्रगती करीत राहावी. धन्यवाद. My name is Ankita Rita Somnath Potinde. I am from 9th standard. I have scored 90.25% in my 9th standard from Atma Malik English Medium Gurukul and Junior College Kokomthan. My success belongs to my parents and my teachers who do hard work for my achievements, and they do very much hard work for my struggle, for my achievements. They always support me for my future and my for every activities. They do not force me for study nor not for any other subject or in any field. They do not force me. They tell me that as you wish, whatever you like you can do. You do study, you do some fun, some sports, some craft and activities, and do study as you like. Don't take tension of your study. We are always with you for your all life, and we always support you for your all things. माझ्या पालकांचं व शिक्षकांचं मला जे काही यश लाभतं आतापर्यंत, जे 1ली ते 9वी पर्यंत मी जे काही यश प्राप्त करत गेले, ते सर्व त्याच्यामध्ये सर्वात मोलाचा वाटा म्हणजे माझ्या आई वडिलांचा व माझ्या शिक्षकांचा आणि आमच्या सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचा आहे. त्यांच्याच आशीर्वादाने मी जे काही माझं यश प्राप्त करते, सर्व त्यांच्याच आशीर्वादामुळे. मला कधीही माझ्या आई वडिलांनी व माझ्या शिक्षकांनी कधीही कोणत्याच गोष्टीची कमी नाही पडून दिली. त्यांनी नेहमी मला सपोर्ट केले, त्यांनी नेहमी मला प्रोत्साहन केले आणि ते आताही माझ्या भविष्यासाठी मला प्रोत्साहन करत असतात. मी आता पिंपळत गावातील राहणारी, त्र्यंबकेश्वर तालुका, जिल्हा नाशिक ह्या गावात राहते व माझं स्वप्न आहे की हे जे खेडेगाव आहे, हे माझं गाव आहे, ह्या गावाचं नाव मी उंच करणार आहे आणि मला मोठं होऊन UPSC देऊन, MPSC देऊन, UPSCच्या माध्यमातून मला IAS बनायचं आहे, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस करायची आहे. आणि माझ्या त्या गोलसाठी, त्या एमसाठी मी पूर्णपणे प्रयत्न करेल. त्यासाठी कितीही अडचणी आल्या तर मी त्या अडचणींना पार करून पुढे जाईल व माझं यश प्राप्त करेल आणि माझ्या आई वडिलांचं, शिक्षकांचं, गावाचं, जिल्ह्याचं, माझ्या पूर्ण परिवाराचं, सर्वांचंच नाव मोठं करेल. धन्यवाद. आत्मा मालिक.